बुलेटिनची सुरुवात करूयात एक मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीनं। शिंदेंच्या शिवसेनेची कारकीर्द महिन्याभरात संपेल असा दावा ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी केलाय। 15 सप्टेंबर नंतर तारीख निश्चित होऊन शिवसेना नाव, पक्ष आणि झेंड्याच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाकडून अंतिम फैसला होण्याची शक्यता आहे। हा निर्णय कोणाच्या बाजूने जाईल याची चर्चा होत असतानाच आता वकील असीम सरोदे यांनी या केलेल्या विधानानं राजकीय भुवया मात्र उंचावल्यात। त्यांनी नेमकं काय म्हटलं आपण पाहूया। सुप्रीम कोर्टाचे हात आता महाराष्ट्रातील एकनाथ शिंदेंची पक्ष म्हणून असलेली कारकीर्द येत्या महिनाभरात संपवतील। कुणीही कसेही मनमानेल त्या पद्धतीने पक्ष फोडतील, पक्ष पळवतील, ही असंविधानिकता आणि पक्ष चोरी चालणार नाही असं प्रस्थापित होणं कायद्यावर आणि न्याय व्यवस्थेवर प्रेम करणारं म्हणून मला महत्त्वाचं वाटतं। असंविधानिक प्रक्रियेतून सरकार प्रस्थापित करण्यात राज्यपाल पदावरील व्यक्तीनं सक्रिय सहभाग घेणं, केंद्रीय निवडणूक आयोगानं कायद्याबाह्य वागणं, विधानसभा अध्यक्षांनी कधीच तटस्थ न वागता बेकायदेशीर सरकार स्थापण्यासाठी काम करणं, यावर सुप्रीम कोर्ट काय म्हणणार ते सुद्धा बघायचं आहे। यावर अधिक माहिती घेऊयात। राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। राहुल, अतिशय मोठा असा दावा वकील असीम सरोदे यांनी केला। एकनाथ शिंदेंची पक्ष म्हणून कारकीर्द महिन्याभरात संपेल असा दावा त्यांनी केला। काय अर्थ घ्यायचा या विधानाचा? एक लक्षात घ्या की असीम सरोदे यांची खास करून महाविकास आघाडी आणि त्यातल्या त्यात उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची सहानुभूती आहे ती त्यांच्या वैचारिक बांधिलकीमुळे, आणि ते विधिज्ञ आहेत आणि ते न्यायालयीन प्रक्रियेबद्दलचा त्यांचा अंदाज बांधू शकतात। आता तशी स्थिती आहे का? कारण न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर शिवसेना चिन्हाचा आणि पक्षाचा अंतिम फैसला होणार आहे। सध्या सूर्यकांत हे खंडपीठाचे सदस्य आहेत, त्यामुळे शिवसेनेची सध्याची सुनावणी लांबणीवर पडलेली आहे। सध्याची सुनावणी 19 ऑगस्ट पासून ते 10 सप्टेंबर पर्यंत होणार आहे आणि 15 सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये त्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे। म्हणजे काय तर निर्णयाला सुद्धा जवळपास ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर असा 3-4 महिन्याचा कालावधी आहे। या कालावधीमध्ये प्रत्यक्षात काय मांडणी केली जाते? कारण निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह दोन्हीही एकनाथ शिंदे यांना दिलेलं आहे। त्याच्या विरोधात जायचं असेल तर मग दुसऱ्या एका स्वायत्त संस्थेनं घेतलेला निर्णय की ज्याला क्वाशी ज्युडिशियल असं म्हणतो, त्याला ओव्हरटर्न करायला लागेल सर्वोच्च न्यायालयाला। आता हे न्यायालयीन प्रक्रियेनं कोण कसे दावे केले त्याच्यावर ठरतं, आणि म्हणून राजकीय घडामोडीचा जो अर्थ असीम सरोदे यांनी मांडलाय तो राजकीय परिप्रेक्ष्यातला मांडण्याची शक्यता अधिक आहे। कारण एकतर सध्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी असलेल्या एकनाथ शिंदे या गटातल्या अनेक मंत्र्याबद्दल वेगवेगळ्या पद्धतीचे प्रवाद आणि वाद आहेत आणि मुख्यमंत्री त्यांच्याबद्दल नाराज आहेत असं म्हटलं जातं। दुसरीकडे ठाकरे बंधूंचं सक्रिय होणं एकनाथ शिंदेंना मारक आहे असं म्हटलं जातं, आणि मग दिल्लीला अचानक एकनाथ शिंदे जे गेले तर या सगळ्याची गोळाबेरीज करून असीम सरोदे यांनी ही मांडणी केलेली असावी। तुर्तास तरी त्याला कायदेशीर आधार नाहीये, पण अशी चर्चा होत असते आणि अशी चर्चा होण्यामागे आत्ताच्या ज्या राजकीय घडामोडी आहेत त्या कारणीभूत आहेत। निश्चितच राहुल, खरं तर त्यांनी राज्यपाल, निवडणूक आयोग आणि त्याचबरोबर विधानसभा अध्यक्ष यांच्यावर सुद्धा गंभीर आरोप केलेत। आहे त्याच्यामध्ये की वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप तर त्यांनी केलेलेच आहेत। खास करून आजचे ते आरोप नाहीयेत, स्वायत्त संस्था ज्या आहेत त्या कशा चुकीच्या पद्धतीने वागल्या अशा पद्धतीची त्यांची मांडणी आहे। एक्स वरती पोस्ट करून त्यांनी भाकीत केलेलं आहे। निश्चितच राहुल, मी तुम्हाला थोडंसं थांबवते। आपल्यासोबत स्वतः वकील असीम सरोदे आहेत। असीमजी, आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर। आपण हा जो मोठा दावा केलाय एकनाथ शिंदेंची पक्ष म्हणून कारकीर्द महिनाभरात संपेल, काय नेमकं तुम्हाला म्हणायचंय? आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय असीमजी? तर शिंदेंच्या शिवसेनेची महिन्याभरात कारकीर्द संपेल असा दावा असीम सरोदे यांनी केलेला आहे। 15 सप्टेंबर नंतर तारीख निश्चित होऊन शिवसेना नाव, पक्ष आणि झेंड्याच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाकडून अंतिम फैसला होण्याची शक्यता आहे। हा निर्णय कोणाच्या बाजूने जाईल याची चर्चा होत असतानाच आता वकील असीम सरोदे यांनी हा दावा केला आणि त्यामुळे राजकीय भुवया उंचावलात। ट्विट करत त्यांनी हा दावा केलाय। असीम सरोदे ही वकीलत आहे आणि त्यांनी हा मोठा दावा केलाय। शिंदेंच्या शिवसेनेची महिन्याभरात कारकीर्द संपेल असा दावा त्यांनी केला। पुन्हा जाऊयात, असीम सरोदे आपल्यासोबत आहेत। असीमजी, हा मोठा दावा तुम्ही केला एकनाथ शिंदेंची पक्ष म्हणून कारकीर्द महिन्याभरात संपेल, नेमकं काय म्हणायचं तुम्हाला? बघा, आता सुप्रीम कोर्टामध्ये इतक्या वर्षांपासून हे पिटिशन प्रलंबित आहे, त्यावर काही ना काही कारणांमुळे सुनावणी झाली नाही
परंतु आता मूळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी हे प्रकरण लावून धरलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय की लवकरात लवकर सुनावणी झाली पाहिजे आणि अचानक संविधानिक घटनापीठासमोर एक नवीन प्रकरण आलेलं असल्यामुळे राष्ट्रपतींच्या रेफरन्सनी ते झाल्यानंतर हे पिटिशन लगेच सुनावणीसाठी घेण्यात येईल आणि त्यामुळे आता जे काही वातावरण बदललेलं आहे, राजकीय वातावरण सुद्धा बदललेलं आहे, न्यायालयामधलं वातावरण सुद्धा जस्टिस चंद्रचूड गेल्यानंतर बदललेलं आहे आणि त्यामुळे ज्या मनमानेल त्या पद्धतीने पक्ष फोडी आणि पक्ष चोरी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत पळून गेलेल्या आमदारांनी केलेली आहे आणि ते प्रस्थापित झाले राजकारणामध्ये, तर तो त्यांचा पायाच उद्ध्वस्त करणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयातून येऊ शकेल असं मला खूप ठामपणे सांगायचं. निश्चितच असीमजी, धन्यवाद आपण आपली सविस्तर प्रतिक्रिया NDTV मराठीला दिल्याबद्दल. तर शिंदेच्या शिवसेनेची महिनाभरात कारकीर्द संपेल असा दावा असीम सरोदे यांनी केला आहे.